हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बरं, आज आपण आपल्या इतिहासाचा पुस्तकातला एक खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर सुरू करणार आहोत. मनोरंजनाची माध्यमे आणि त्याचा इतिहास. आता मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? टीव्ही, मोबाईल, फिल्म्स, क्रिकेट. बरोबर. पण कधी विचार केलाय का की जेव्हा यापैकी काहीच नव्हतं तेव्हा लोक स्वतःला एंटरटेन कसं करत असतील? चला तर मग आज आपण मनोरंजनाच्या इतिहासाच्या याच रंजक दुनियेत एक चक्कर मारून येऊया आणि बघूया की ही गोष्ट आपल्या आयुष्याइतकीच जुनी कशी आहे. विचार करा, दिवसभर शाळा, मग क्लासेस, अभ्यास हे सगळं करून डोकं अगदी थकून जातं, नाही का? मग आपल्याला काय हवं असतं? एक छोटासा ब्रेक. मग तो ब्रेक म्हणजे टीव्हीवरची आवडती सिरियल असेल, मित्रांसोबत एखादा खेळ असेल किंवा मस्तपैकी कानात हेडफोन घालून गाणी ऐकणं असेल. हे सगळं काय आहे? हेच तर आहे मनोरंजन, जे आपलं मन एकदम रिफ्रेश करतं आणि आपल्याला परत कामाला लागण्यासाठी एक नवीन एनर्जी, एक नवा उत्साह देतं. तर आजच्या ह्या आपल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत? फर्स्ट ऑफ ऑल, आपल्याला मनोरंजनाची गरजच का असते? वाय डू वी नीड एंटरटेनमेंट? त्यानंतर त्याचे 2 मेन टाईप्स कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. मग आपण थोडं टाईम ट्रॅव्हल करून जुन्या काळात जाणार आहोत, जिथे लोकनाट्य लोकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होतं. आणि शेवटी भजन कीर्तनासारख्या गोष्टी फक्त भक्तीसाठी होत्या की त्यातून समाज घडवण्याचंही काम झालं, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन. चला सुरुवात करूया अगदी बेसिक क्वेश्चनपासून. मनोरंजनाची गरज. आपल्याला वाटतं की ही आजच्या काळातली, मॉडर्न काळातली गोष्ट आहे, बट दॅट्स नॉट ट्रू. खरं तर माणूस जेव्हापासून टोळी करून, समाज करून एकत्र राहायला लागला, तेव्हापासून त्याला मनोरंजनाची ओढ आहे. ही आपली एक मूलभूत म्हणजे फंडामेंटल नीड आहे, जसं जेवण आणि झोप. मग मनोरंजन म्हणजे नक्की काय? सो इन सिम्पल वर्ड्स, कोणतीही गोष्ट जी आपलं मन रमवते, आपल्याला आनंद देते आणि आपलं थकवा, आपला शीण दूर करते, ती म्हणजे मनोरंजन. याने फक्त आपलं मनच फ्रेश होत नाही, तर आपला कामातला उत्साह पण वाढतो. अँड यू नो व्हॉट? यातून नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व, आपली पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होत असते. पण तुम्हालाही माहीत आहे का की मनोरंजनाचे सुद्धा 2 मुख्य प्रकार आहेत? हो, एक आहे कृतिशील आणि दुसरा आहे अकृतिशील. आता हे शब्द ऐकून थोडे जड वाटतील, पण यातला फरक खूपच सोपा आणि इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. तर पहिला प्रकार आहे कृतिशील. कृतिशील म्हणजे ॲक्टिव्ह एंटरटेनमेंट. नावामध्येच आहे कृती, म्हणजे यात आपला शारीरिक आणि मानसिक सहभाग, डायरेक्ट पार्टिसिपेशन इज नीडेड. फॉर एक्झाम्पल, क्रिकेट खेळणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकणं. यात तुम्हाला फिजिकली आणि मेंटली इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. आणि दुसरा प्रकार आहे अकृतिशील, म्हणजे पॅसिव्ह एंटरटेनमेंट. इथे तुम्ही फक्त प्रेक्षक असता, ॲन ऑडियन्स. तुम्ही फक्त बघता किंवा ऐकता, जसे की एखादा सिनेमा पाहणं किंवा गाणी ऐकणं. दोन्ही प्रकारांची आपापली एक वेगळी मजा आहे, नाही? चला आता थोडंसं इतिहासात डोकावूया. जस्ट इमॅजिन असा एक काळ जिथे आजच्यासारखा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, इंटरनेट तर नव्हतं. मग त्या काळात लोक एकत्र जमून काय करत असतील? तेव्हा मनोरंजनाचा राजा होता लोकनाट्य, फोक थिएटर. ही फक्त करमणूक नव्हती, तर कथा, संगीत आणि अभिनयातून लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करणारी एक जिवंत परंपरा होती. आणि ह्या लोकनाट्याचा एक खूप जुना आणि अट्रॅक्टिव्ह प्रकार म्हणजे कठपुतळीचा खेळ, पपेट्री. या दोऱ्यांनी नाचवल्या जाणाऱ्या बाहुल्या असतात, ज्यांना आपण सूत्रबाहुली म्हणतो. तर काही बाहुल्या हातात घालून खेळवतात. आणि जो मेन कलाकार जो या बाहुल्यांना जिवंत करतो त्याला म्हणतात सूत्रधार. बेसिकली तोच त्या कथेचा डायरेक्टर आणि नरेटर असतो. आजही तुम्ही राजस्थान किंवा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गेलात तर ही अमेझिंग कला तुम्हाला बघायला मिळेल. कठपुतळीच्या दुनियेतून आता आपण डायरेक्ट प्रवास करूया आपल्या महाराष्ट्राच्या सुंदर किनारपट्टीवर, कोकण आणि गोवा. इथे एका खास नाट्य प्रकाराचा जन्म झाला, ज्याचं नाव आहे दशावतारी नाटक. आता नावावरूनच तुम्हाला थोडी कल्पना आली असेल. हो, हे नाटक भगवान विष्णूच्या 10 अवतारांवर बेस्ड आहे. ह्या नाटकाचा एक ठरलेला क्रम असतो, एक फ्लो असतो. सगळ्यात आधी सूत्रधार गणपती बाप्पाला आवाहन करतो. मग वन बाय वन विष्णूचे 10 अवतार स्टेजवर येतात.
त्यानंतर सुरू होते मेन स्टोरी, मुख्य नाट्य, ज्यात नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय होतो. म्हणजे एका दुष्ट राक्षसाचा वध केला जातो आणि नाटकाचा शेवट होतो तो दहीहंडी फोडण्याच्या एका उत्साही कार्यक्रमाने, ज्याला स्थानिक भाषेत हुंडी फोडणे असे म्हणतात. किती छान आणि इंटरेस्टिंग परंपरा आहे ही. आणि हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. ह्याच दशावतारी नाटकाला आजच्या मॉडर्न मराठी रंगभूमीचा, आपल्या मराठी थिएटरचा पाया मानलं जातं. इट इज कन्सिडर्ड इट्स प्रिकर्सर. पुढे विष्णुदास भावे नावाच्या एका महान कलाकाराने ह्याच ट्रेडिशनल फॉर्ममध्ये काही बदल केले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आधुनिक मराठी नाटकांची सुरुवात झाली. सो दिस वॉज अ मेजर टर्निंग पॉइंट इन द हिस्ट्री ऑफ मराठी थिएटर. नाटकाच्या स्टेजवरून आता आपण वळूया संगीताकडे. मनोरंजनाचा एक असा प्रकार जिथे श्रद्धा, संगीत आणि समाज म्हणजे फेथ, म्युझिक अँड कम्युनिटी एकत्र येतात. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय भजन आणि कीर्तनांबद्दल. हे फक्त मनोरंजन नव्हतं, तर संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवणारे एक पॉवरफुल मीडियम होतं. आणि ही भजन परंपरा फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती. इट वॉज अ पॅन इंडिया फिनॉमिनन. संपूर्ण भारत या भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेलात तर संत तुलसीदास, सूरदास, मीराबाई यांची भजने ऐकू येतात. गुजरातमध्ये नरसिंह मेहतांच्या रचना खूप प्रसिद्ध आहेत. कर्नाटकात पुरंदरदास. तर आपल्या महाराष्ट्रात तर संतांची किती मोठी परंपरा आहे. संत नामदेव, ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचे अभंग तर घराघरात गायले जातात. भजनाच्या एक स्टेप पुढे म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे एक प्रकारचा वन मॅन शो. कीर्तनकार एकटाच असतो, पण तो सगळं काही करतो. यात नरेशन म्हणजे कथा सांगणं आहे, ॲक्टिंग म्हणजे अभिनय आहे, सिंगिंग आहे, म्युझिकसुद्धा आहे. अँड इट इज बिलीव्ड की या परंपरेची सुरुवात खुद्द देवर्षी नारद मुनींनी केली होती. आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीत ही कीर्तन परंपरा कोणी रुजवली? तर ते होते संत नामदेव. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणजे द फर्स्ट कीर्तनकार ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. हे नाव महत्वाचं आहे, परीक्षेसाठी लक्षात ठेवा. बट देन अन इंटरेस्टिंग थिंग हॅपन्ड. सुरुवातीला फक्त देवाच्या कथा सांगणारं कीर्तन हळूहळू बदलायला लागलं. इट स्टार्टेड टू इव्हॉल्व्ह विथ टाइम. आणि मग याच कीर्तनाचा वापर समाज सुधारण्यासाठी, सोशल रिफॉर्मसाठी आणि लोकांमध्ये देशाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी होऊ लागला. फ्रॉम प्युअर डिव्होशन टू नॅशनल अवेकनिंग. व्हॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. ह्या बदलामुळे कीर्तनाचे दोन प्रवाह, दोन मेन टाईप्स तयार झाले. एक होतं पारंपरिक नारदीय कीर्तन, जे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागांमध्ये देवाच्या कथा आणि फिलॉसॉफी सांगायचा. पण दुसरा एक नवा प्रवाह होता राष्ट्रीय कीर्तन. दिस वॉज इंट्रोड्यूस्ड बाय दत्तोपंत पटवर्धन. आणि नावाप्रमाणेच याचा उद्देश होता लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल, देशाबद्दल एक अवेअरनेस निर्माण करणं. या राष्ट्रीय कीर्तनांमधून फक्त स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत, तर समाज प्रबोधनाचे अनेक विषय हाताळले गेले. फॉर एक्झाम्पल, स्वच्छतेचं महत्त्व, सगळ्यांसाठी शिक्षण किती गरजेचं आहे, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला विरोध. म्हणजे विचार करा, मनोरंजनाच्या माध्यमातनं राष्ट्र उभारणीचं किती मोठं काम त्या काळात होत होतं. एवढंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने सुद्धा सामाजिक समानतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाचा एक खूप इफेक्टिव्ह मीडियम म्हणून वापर केला होता. तर या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? द की टेकअवे इज, मनोरंजन म्हणजे केवळ टाइमपास नाही. इट इज नॉट जस्ट फॉर फन. इतिहासात डोकावून पाहिल्यावर आपल्याला कळतं की मनोरंजन हे समाज जोडण्याचं, लोकांपर्यंत महत्त्वाचे विचार पोहोचवण्याचं आणि प्रसंगी मोठे सामाजिक बदल घडवून आणण्याचं एक खूप शक्तिशाली साधन, अ व्हेरी पॉवरफुल टूल ठरलं आहे. आणि शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी. पूर्वीच्या काळी मनोरंजन लोकांना एकत्र आणायचं. लोक एकत्र येऊन नाटक बघायचे, कीर्तन ऐकायचे. पण आजच्या डिजिटल युगाचं काय, जिथे प्रत्येकजण आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलेला आहे? तुम्हाला काय वाटतं, आजचं मनोरंजन आपल्याला एकमेकांच्या जवळ आणत आहे की नकळतपणे एकमेकांपासून दूर नेत आहे? यावर नक्की विचार करा. हॅलो फ्रेंड्स, प्रणाम. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. म्हणजे आज आपण जे टीव्ही, सिनेमे, नाटकं बघतो, त्याची सुरुवात कुठून झाली, आपल्या महाराष्ट्रात मनोरंजनाची परंपरा कशी विकसित होत गेली, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आपण एका रोमांचक प्रवासाला निघालो आहोत.
महाराष्ट्राच्या लोककलांच्या मुळांपासून ते थेट भारतीय चित्रपटसृष्टीच्या उगमापर्यंत. चला तर मग हा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की कर. तर आजच्या आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण मुख्य 4 टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण महाराष्ट्राच्या लोकपरंपरा म्हणजे फोक ट्रेडिशन्स पासून सुरुवात करू. त्यानंतर मराठी रंगभूमीचा उदय कसा झाला ते पाहू. मग येईल भारतीय सिनेमाच्या जन्माची कहाणी आणि सगळ्यात शेवटी हे मनोरंजन क्षेत्र एक मोठा व्यवसाय, एक प्रोफेशन म्हणून कसं उभं राहिलं याबद्दल बोलूया. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया मनोरंजनाच्या अगदी मूळ स्रोतांपासून, म्हणजे त्या कला ज्यांनी फक्त लोकांचं मनोरंजन नाही केलं, तर त्या काळात लोकांना एकत्र बांधून ठेवलं आणि समाज प्रबोधनाचं म्हणजे सोशल अवेअरनेसचं सुद्धा खूप मोठं काम केलं. आपल्या महाराष्ट्रात मनोरंजनाची सुरुवातच अध्यात्माशी, स्पिरिच्युअलिझमशी जोडलेली आहे. यातला पहिला प्रकार म्हणजे कीर्तन. नारद मुनींपासून ही परंपरा चालत आली आहे असं मानतात. कीर्तनकार, ज्याला आपण नारद म्हणतो, तो छान अभंग गातो, निरूपण सांगतो. आणि दुसरा प्रकार आहे भारूड. हे संत एकनाथांनी खूप लोकप्रिय केलं. भारूड म्हणजे काय, तर एक रूपकात्मक गीत. रूपकात्मक म्हणजे मेटाफॉरिकल, म्हणजे साध्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांमधून खूप मोठा आध्यात्मिक आणि नैतिक म्हणजे मॉरल विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा. हे खूपच प्रभावी माध्यम होतं. मनोरंजनाच्या लोकपरंपरांमध्ये तमाशा हा तर महाराष्ट्राचा आत्माच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि एक गंमत सांगू, हा तमाशा शब्द आपला मराठी नाहीये, तो मूळ पर्शियन भाषेतून आलाय. त्याचा अर्थ होतो एक मनोरम दृश्य किंवा अ प्लीजिंग साईट. बरोबर. आणि याचे 2 मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे संगीत बारी, जिथे गाण्यावर आणि नृत्यावर जास्त भर असतो, आणि दुसरा प्रकार म्हणजे ढोलकीच्या फडाचा तमाशा, जिथे एक कथा असते, एक ड्रामा असतो. आणि याची एक ठरलेली रचना आहे, स्ट्रक्चर आहे. प्रत्येक सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदनेने होते आणि त्यानंतर जो मुख्य नाट्यभाग सादर होतो त्याला वग असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, वग. आता पुढचा प्रकार आहे पोवाडा. पोवाडा म्हणजे काय, तर शौर्याचं, पराक्रमाचं आणि वीरतेचं एक नाट्यमय सादरीकरण. यात शूरवीरांच्या पराक्रमाची गाथा गायली जाते. खास करून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचे पराक्रम, त्यांचं शौर्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोवाडा हे एक अत्यंत प्रभावी, पॉवरफुल माध्यम होतं. आजही आपण पोवाडे ऐकतो तेव्हा अंगावर अक्षरशः काटा येतो, नाही का? तर आतापर्यंत आपण लोककलेच्या या अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल जगाबद्दल बोललो. आता आपण मनोरंजनाच्या एका अधिक संघटित म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि सुसंस्कृत स्वरूपाकडे वळूया. आणि तो स्वरूप म्हणजे आपली मराठी रंगभूमी, द मराठी स्टेज, जिने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खूप खोलवर परिणाम केला. मराठी रंगभूमीचा विकास खूपच वेगाने झाला. याची सुरुवात झाली साल 1853 मध्ये. विष्णुदास भावे यांनी पहिलं मराठी नाटक सादर केलं. त्याचं नाव होतं सीता स्वयंवर. पण यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्यावेळची नाटकं आजच्यासारखे लिहिलेली म्हणजे स्क्रिप्टेड नसायची. संवाद वगैरे जागीच तयार व्हायचे. पहिलं लिखित नाटक म्हणजे संहिताबद्ध नाटक यायला 1861 साल उजाडलं. विजय कीर्तने यांनी ते लिहिलं होतं. थोरले माधवराव पेशवे. आणि मग खरी क्रांती घडली 1880 मध्ये. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत शाकुंतलं हे नाटक सादर केलं. आणि तिथूनच संगीत नाटकांचे एक सोनेरी युग, एक गोल्डन इरा सुरू झालं. आणि याच पायाभूत कामामुळे म्हणजे फाउंडेशनल वर्कमुळे विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणजेच फादर ऑफ मराठी थिएटर म्हणून ओळखलं जातं. त्यांनीच मराठी नाटकाला एक दिशा दिली, एक स्वरूप दिलं. त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. नाटक हे फक्त मनोरंजन नव्हतं. हळूहळू ते ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचं, विरोधाचं एक शक्तिशाली माध्यम बनलं होतं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कीचक वध हे नाटक. हो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी हे नाटक लिहिलं होतं. त्यांनी महाभारतातली कथा इतक्या हुशारीने वापरली की लोकांना लगेच त्याचा आतला अर्थ कळला. यातला उन्मत्त कीचक म्हणजे जणू काही तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन, असह्य द्रौपदी म्हणजे आपला भारत देश, आपली भारत माता, आणि कीचकाचा वध करणारा भीम म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली स्वातंत्र्याची तीव्र इच्छा. विचार करा, शब्दांच्या माध्यमातून किती प्रभावीपणे आणि तितक्याच हुशारीने हा विरोध दर्शवला गेला होता. आणि हा लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. नाटकांच्या नंतर मनोरंजनाच्या जगात एक खूप मोठी क्रांती झाली. ती म्हणजे चित्रपटाचा, सिनेमाचा शोध. आणि आपल्याला अभिमान वाटायला हवं की या क्रांतीचं केंद्रस्थान
अ सेंट्रल पॉइंट आपला महाराष्ट्रच होता. चला तर मग आता भारतीय सिनेमाच्या जन्माची कहाणी पाहूया. एक वर्ष जे भारतीय इतिहासात कायमचं कोरलं गेलं ते म्हणजे 1913. कारण याच वर्षी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट फुल लेंथ फीचर फिल्म प्रदर्शित केला. या एका घटनेने मनोरंजनाचं जग कायमचं बदलून टाकलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखले जाऊ लागलं. तर 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आला. हा मूकपट होता, म्हणजे सायलेंट फिल्म होती, यात आवाज नव्हता. त्यानंतर बाबूराव पेंटर यांनी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि चित्रपट निर्मितीचं एक मोठं केंद्र सुरू केलं. आणि मग आलं 1931 साल. हे वर्ष खूप महत्वाचं आहे, कारण इथून बोलपटांच्या म्हणजे टॉकीजच्या युगाची सुरुवात झाली. चित्रपटांना आवाज मिळाला आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे 1937 साली संत तुकाराम या मराठी चित्रपटाने पॅरिस फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं केलं. दादासाहेब फाळके यांच्यासोबतच आणखी एक खूप महत्वाचं नाव म्हणजे बाबूराव पेंटर. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. नुसतेच फिल्ममेकर नव्हते, तर उत्तम चित्रकार आणि शिल्पकारही होते. बरोबर. त्यांनी कोल्हापुरात चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांचे चित्रपट नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचे असायचे, इतके की त्यांच्या सिंहड या चित्रपटावर ब्रिटिशांनी बंदीसुद्धा घातली होती. आणि त्यांची खासियत म्हणजे ते सेट, वेशभूषा इतकंच काय तर कॅमेऱ्याची उपकरणंसुद्धा स्वतः तयार करत असत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मनोरंजनाची माध्यमं कशी विकसित झाली. पण या विकासातून आजच्या काळात अनेक व्यावसायिक संधी म्हणजे प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटीज कशा निर्माण झाल्या आहेत ते समजून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण यात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. एखादा ऐतिहासिक चित्रपट किंवा नाटक तयार करणं हे काही एका व्यक्तीचं काम नाहीये. त्यासाठी एक मोठी टीम लागते. यात पटकथा आणि संवाद लिहिणारे लेखक असतात. मग असतो कलादिग्दर्शक म्हणजे आर्ट डायरेक्टर, जो त्या काळाचं सेट म्हणजे नेपथ्य उभं करतो. पात्रांचे कपडे आणि मेकअप ठरवणारे वेशभूषाकार आणि रंगभूषाकार लागतात. प्रत्येक सीन शूट करणारा सिनेमॅटोग्राफर असतो आणि ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवायला, प्रत्येक गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आहे की नाही हे तपासायला एक हिस्टॉरिकल कन्सल्टंट म्हणजे ऐतिहासिक सल्लागारही असतो, ज्याची भूमिका खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे मुद्दा हा आहे की ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फक्त कला म्हणजे आर्ट असून चालत नाही, तर इतिहासाचा सखोल अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळातल्या सिनेमात जर कोणी जीन्स घालून दिसलं तर कसं वाटेल? सगळा प्रभावच निघून जाईल, नाही का? म्हणून वेशभूषा, त्या काळातली भाषा, वास्तुकला ह्या सगळ्या गोष्टी अचूक असणं, ऑथेंटिक असणं खूप महत्वाचं आहे. तर मग आजच्या या माहितीपूर्ण प्रवासानंतर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की एका फिल्ममेकरला किंवा डायरेक्टरला इतिहासाची सखोल माहिती, अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ हिस्ट्री, एक जास्त प्रभावी, इम्पॅक्टफुल चित्रपट बनवण्यासाठी कशी मदत करते, यावर नक्की विचार करा. तर आज आपण इथेच थांबूया. आशा आहे की तुम्हाला हा चॅप्टर चांगला समजला असेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. अभ्यास करत रहा. धन्यवाद.